नमस्कार, मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही मुक्त छंदातली कविता आहे. आजच्या माझ्या या कवितेचं शीर्षक आहे माझं माहेर. माझ्या माहेरची लोकसंख्या वाढली. माझ्या माहेरची लोकसंख्या वाढली. क्षेत्रफळानं माहेरही वाढत गेलं. क्षेत्रफळानं माहेर तसं मोठं झालं. दुःख एवढंच झालं की माझ्या जवळची, माझ्या रक्ताची त्यातील एक एक माणसं गेली. कधी आजी गेली तर कधी आजोबा गेले. कधी आजी गेली तर कधी आजोबा गेले. कधी सगळे सोयरे, कधी चुलते गेले. सुख सारं होरपळत गेलं. सुख सारं होरपळत गेलं. कधी हास्याच्या कलोहात तर कधी अश्रूंच्या ओघात वाहत गेलं. कधी हास्याच्या कलोहात तर कधी अश्रूंच्या ओघात वाहत गेलं. हे सारं नकळत होत गेलं. हे सारं नकळत होत गेलं. मलाच माझ्या जन्मगावी म्हणजे माझ्या माहेरात, मलाच माझ्या जन्मगावी परिचय देण्याची वेळ आली. मलाच माझ्या जन्मगावी परिचय देण्याची वेळ आली. माझे अस्तित्व जणू संपुष्टात येत गेले. माझे अस्तित्व जणू तेथे संपुष्टात येत गेले. काळजाचा शामियाना करणारा बाप गेला. काळजाचा शामियाना करणारा माझ्यासाठी माझा बाप गेला. काठी टेकवणारी माय उभी दिसते. काठी टेकवणारी माय उभी दिसते. गेलेले ते दिन आठवून हृदयात धास्ती भरते. काळ कधी कधी कुणासाठी थांबत नाही. गेलेले दिवस आठवून हृदयात धास्ती बसते की काळ कधी कुणासाठी थांबत नाही. तो चालतच राहतो, चालतच राहतो निरंतर, अखंड. निसर्गाच्या नियमात परिवर्तन होतच असते. निसर्गाच्या नियमात परिवर्तन होतच असते. जुनी पिढी संपून नवीन पिढी उदयास येत असते. जुनी पिढी संपून नवीन पिढी उदयास येत असते. आज मी हयात असणारी उद्याला नेमप्लेटवर दिसणार. चांगलं लिहिलं तर लिखाणात दिसेल. चांगलं लिहिलं तर लिखाणात दिसेल. आज जे माझ्याशी घडलं तेच उद्या इतरांशीही घडणार. आज जे माझ्याशी घडलं तेच उद्या इतरांशीही घडणार. आयुष्याचे पाढे पुढे पुढे सरकत जातात. आयुष्याचे पाढे पुढे पुढे सरकत जातात. हातच्या मुठीतील वाळू क्षणाक्षणाने सरते तशी. आयुष्याचे पाढे पुढे पुढे सरकत जातात. हातातल्या मुठीतील वाळू क्षणाक्षणाने सरकते तशी. रिकाम्या हाती आठवणीचे क्षण उरतात. रिकाम्या हाती आठवणीचे क्षण उरतात. माहेरची ओढ आता उंबरठा ओलांडून सासरी आलेली दिसते. माहेरची ओढ आता उंबरठा ओलांडून सासरी आली. मनात कधी काहूर उठतं. मनात कधी काहूर उठतं. हे सर्व लेकीबाळीचं असंच असतं. हे सर्व लेकीबाळीसोबत असंच होत असतं. माहेरची आठवण आली की डोळ्यापुढे उभं राहतं सासर उभं राहतं. माहेरची आठवण आली की सासर डोळ्यापुढं उभं राहतं. हे सारं निसारं असं प्रत्येकीसोबत होत असतं. हे सारं निसारं प्रत्येकीसोबत असंच होत असतं. धन्यवाद.